लोक असे झाले आता की इकडला हरिपाठच विसरले. इकडला हरिपाठ विसरले. गुरुजी सकाळी झाला म्हणले आमचा हरिपाठ. आता दुपारी घ्यायची काही गरजच नाही. सगळा झाला म्हणले. देवाची द्वारी उभा क्षण बरी तेने मग त्याच्यावरी साधे हरिमुखे म्हणा हरिमुख कुणी बायकोनं म्हणा यांनी ऐका. सकाळी झाला. तसं नाही आहे. तसं जाताना अश्वत्थामा म्हणला आता तुम्ही असं केलं होय तर मी काही असा कमी पराक्रमी नाही आहे. मला पण सगळ्या विद्या येतात. मला पण सर्व विद्या येतात. काय कुठली विद्या येते? सगळी विद्या येते. अरे म्हणजे पण तू कधी नामस्मरण केलंस का? एकादशी आहे विठ्ठल विठ्ठल म्हणलास का? उपवास केलास का? मला नाही. म्हणजे कसं काय नाही केलं तू उपास? तू तो उपास करायलाच पाहिजे ना. कसं काय करायला पाहिजे? घे 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 हरिनाम घे 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 हरिनाम घे माया द्वारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे माया द्वारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे माया द्वारी सोडून दे. तू म्हणशील घरदार ते तर इथेच राहणार. तू म्हणशील घरदार ते इथेच रे राहणार. तू मेल्यावर तुझेच घर हे गावाच्या बाहेर. तू मेल्यावर तुझेच घर हे गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे 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 हरिनाम माया सारी सोड. अरे घे सर्व म्हणतात तरी सगळे म्हणतात म्हणून तरी घे ना. पण तो काही घ्यायला तयारच नाहीये. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागची चोर. ती म्हणशील बायका पोर ती तुझ्या मागची चोर. तू मेल्यावर खापरती ती ओढतील मांडावर. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. काय म्हणतात? हे इथेच राहणार आहे सगळं आणि तुला बाहेर जावं लागणार आहे. त्याच्या अगोदर जरी आजपर्यंत जरी घेतलं नसेल तरी तू काय कर? घे. तुझ्या अंगाची साली लाई संसार केला काय? किती संसार केलास तू? किती जरी काही केलं तरी ते तुकड्या दास म्हणतो. इथं तुम्हाला सर्वांनी काही सांगितलंय, वारंवार सांगितलंय, तुमचं इथं काहीही राहणार नाही. अहो ही तुकड्या दास सांगितलंय. आपण कुंभाराकडनं काय आणतो? माठ आणतो का नाही? माठ हे मठ्ठ. आणि आपण काय आणतो? ते पण काय मठ्ठच आहे की हो. त्याला काय कळायला? तो पूजेला पण त्याला वापरतात आणि तिकडं पण त्यांनी कधी शिकायत केली का? विनंती विशेष एकीकडेच मला वापरत जा. त्याला काहीच घेणं देणं नाही ना. म्हणून आपला जो देह आहे नामस्मरणा करता आहे. तुझाच आहे शेवट वेळ्या माझ्या पायाची रे माझ्या पायाची. माती सांगे कुंभाराला माती सांगे कुंभाराला उगाच मज तुडविसी. तुझाच आहे
तू जरी मला नेलंस तरी तुझा शेवट कुठे आहे? वनवट कुठे आहे ना? मला गाडगं बनव, कम का बनव. म्हणून सकाळी उठल्या उठल्या भूमीला नमस्कार करायचा आहे. समुद्र वसने देवी पर्वत स्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शक क्षमस्वमे. ही सगळी माता आहे. आता मानायला तयार नसले त्याला काय करणार असतो आपण? तर जाता जाता त्या अश्वत्थाम्याने तुम्ही कुठे जरी गेलं तरी मी मूळ पदावर येणारच. अश्वत्थाम्याने काय केलं? जाता जाता ब्रह्मास्त्र काय केलं? ब्रह्मास्त्र सहजासहजी वापरता येत नाही. जसं सुदर्शन चक्र आहे, सहजासहजी वापरता येत नाही. जसं आपण दिलेले अपशब्द सगळेच लोक काही चांगले म्हणत नाही. एखादा म्हणतो जाऊ द्या हो, दररोज ते अहो ते तुम्हाला बोलायले जाऊ द्या, सकाळपासून त्यांचं तेच असतं. तसं काही ठराविक आहे, पण ब्रह्मास्त्राचा तुम्हाला उपयोग कुठेही करता येणार नाही, क्वचित. आता द्रोणाचार्याचा मुलगा आहे, विद्वानाचा मुलगा आहे, त्याला काय विद्या कमी येत असेल का? त्यानं ते जे अस्त्र होतं उत्तराच्या गर्भावर सोडून दिलं, ब्रह्मास्त्र. आता गर्भावर सोडल्या तिच्या पोटाला वेदना होऊ लागल्या. ती गर्भवती होती, वेदना होऊ लागल्या. तिने कृष्णाचा धावा केला. कृष्णा कृष्णा मैं पुकारूं तेरे दर के सामने रे. कृष्णा कृष्णा मैं पुकारूं तेरे दर के सामने रे. तेरे दर के सामने. कृष्णा कृष्णा मैं पुकारूं तेरे दर के सामने. तेरे दर के सामने कृष्णा मैं पुकारूं तेरे दर के सामने. कृष्णा कृष्णा मैं पुकारूं तेरे दर के सामने रे. तेरे दर के सामने. कृष्णाचा धावा केला हो. हे कृष्णा, अरे मला किती वेदना व्हायल्या, मी किती कष्टी आहे, आता काय करू? कधीही एकाच प्रार्थना करावी बरं का. एकाच्या देवावर आपली श्रद्धा जास्त पाहिजे. एक ग्रस्त होते, पाण्यात पोहता येत नव्हतं, मित्राबरोबर गेले. आता गेले, मित्रांनी उडी मारली म्हणून यांनी पण ढाबा जसं होईल तसं मारलं. आता ते दोघं पोहायला लागले आणि यांना कुठं वर येता येते, यांना पावताच येत नाही ना. मग यांना सुरू केलं, दत्त दिगंबर दैवत माझे. दत्त दिगंबर दैवत माझे. दत्त दिगंबर दैवत माझे. हृदयी माझ्या नित्य विराले. नित्य विराले. दत्त दिगंबर दैवत माझे. दत्ताचा धावा सुरू केला. पाण्यात पडले. आता ज्याला पोहायला येत होते पाहू देत, याला पाहताच येत नाही. त्यानं दत्ताचा धावा सुरू केला. ओ दत्त महाराज, दत्त महाराज मला वाचवा, दत्त महाराज मला वाचवा. आता दत्ताला तिथून यायला थोडा उशीर लागल ना. हिजरीमध्ये नारायण 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 नारायण. ओ नारायण, लवकर लवकर या, मला पाण्यातून वाचवा. आता दत्त म्हणले माझं काम संपलं. हे कोणाला भरवायला? विष्णूला. तितक्यातलं गणपतये नमो नमः. गणपतये नमो नमः. गणपतये नमो नमः. ओम गणपतये
गणपतये नमो नमः ओम गंगणपतये नमो नमः गंगणपतये नमो नमः ओम गंगणपतये. आता गणपतीला बोलवलं. आता दत्त म्हणले माझं पण काम. आता खांबच ना दोन माणसाला एवढं आहे ना, इंजेक्शन घेऊन त्याचा गुण येऊन थोडा वेळ लागेल का नाही? इंजेक्शनाला मध्ये जायला नाही. ते म्हणले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोल ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय. ते म्हणले माझं पण काम. आता शंकराला बोलवायला लागलेत. तसं जीवनामध्ये एकाच्याच देवाला बोलवायचं. एकोहम. सगळ्यात तोच आहे हो. गणपती तोच आहे, शंकर तोच आहे, विष्णू बघा सांगितलंय वाद्यामध्ये. याच्यामध्ये सुद्धा तोच आहे. पाहिला तर याला नाद ब्रह्म म्हणतात. काय म्हणतात? नाद ब्रह्म. की भले भलेला वाजवतं. महाराजाला तर काय वाजवत भले भले म्हणून नाद ब्रह्म आहे तो सुद्धा. आता हे चाललं. आता हे याला बोलवलं की त्याला बोलवलं, त्याला बोलवलं, मग आता अर्धा बुडाला. बोलवले ती बुडाला ना. आणि त्याचे सोडून दिलं मग सगळाच. तसंच आपलं जीवन आहे. कुठल्या तरी एखाद्याचं काय करायचं? त्याची पूजन करायचं. व्यंकटरमणा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा बालाजी. बालाजीचं व्यंकटरमणा गोविंदा बालाजी हे जे आपलं दैवत आहे त्याच्यावरच विश्वास ठेवायचा. सर्व काही तो निर्माण केलेला ना आपल्या या भवसागरातून निघून जाणारा तोच आहे. तसं तो माणूस बुडाला. तसं आता हिची अवस्था अशी झाली उत्तराची. आग व्हायली ना पोटामध्ये. त्यानं ब्रह्मास्त्र सोडलं. तिनं कोणाचा धावा केला? कृष्णाचा. आता कृष्णा येईपर्यंत आणखीन धावा कारण थोडं वेदना जास्त होऊ लागल्या. आता कृष्ण म्हणले कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. ते म्हणले थोडं तरी नामस्मरण केलं की मी येतो. आणि तिने नामस्मरण घेतल्याबरोबर भगवंत जा तिथे आले आणि संकल्प केला. बघा भगवंताने संकल्प काय केला बरं का? मामा तुम्ही बाळकृष्णच आहेत. तुम्ही संकल्प केला. यांचं नावच ते. आता मोठे झाले तो वागणेराळा पण त्यांचं नाव बाळकृष्ण. काय संकल्प केला ऐका आता. कृष्णाने केलेला संकल्प तो मुलगा वाचावा म्हणून ब्रह्मास्त्र सोडल्यामुळे काय केलाय? हातामध्ये पाणी घेतलं. मी कडकडीत ब्रह्मचर्य पाळलं असेल तर ब्रह्मास्त्र परत जाईल. धर्मराज म्हणाले कृष्णा तू काय करायला लागला? तुला कळतंय का तू काय संकल्प करतोस ते? काय म्हणाले? मी कडकडीत ब्रह्मचर्य जर पाळला असेल तर ब्रह्मास्त्र परत जाईल. आता काय करा बाबा? थोडं ब्रह्मास्त्र मागे सरका. थोडं पण तिचा 10 काही कमी होईल. परत कृष्णानं दुसरा संकल्प केला. हातामध्ये पाणी घेतलं. मी आयुष्यामध्ये कधी खोटं बोललोच नाही तर म्हणजे ब्रह्मास्त्र परत जाईल. धर्मराजाने डोक्याला हात मारला आणि खाली बसले. अरे म्हणजे तू कृष्णा काय करायला लागला? काय संकल्प सोडला? मी आयुष्यामध्ये कधी खोटं बोललोच नाही.
धर्मराज म्हणले अरे गाई पाळाव्यात असा संकल्प करावा, गाईला धान्य खाऊ घालतो असं म्हणावा, पण असा संकल्प. पण कृपाळू आहे हो माझा कृष्ण, कृपाळू आहे, दयाळू आहे. आणि भगवंतानं संकल्प केल्याबरोबर तिचा जो दाह होता ना तो कमी झाला. आणि परत सांगितलं हिचा जो गर्भ आहे ना अतिशय चांगला वाढेल, विकृती होणार नाही. नाहीतर पंगुम लंगयते गिरीम, हे पण श्लोक असा आहे असा, तुम्ही पांगळे असू द्या, लंगडे असू द्या, मूकं करोति वाचालं पंगुम लंघयते गिरीम. पण पुढचं महत्वाचं आहे, यत् कृपातमहं वन्दे. हे भगवंता, पांगळा सुद्धा डोंगर चढू शकतो. तर पहिल्यांदा कुंतीला कडे गेले, कुंती मातेकडे. आत्या, हल्लीची आत्या नव्हती बाई का, ही नामकरण करायला आता पुढे येणार आहे, मी सांगणार आहे म्हणा. ही आत्याच कुठून आली काही कळलं. नामकरण हा भटजीनं करायचा विधी आहे. 16 संस्कार मधला एक तो विधी आहे. जे 16 संस्कार आपले आहेत त्याच्यातला एक नामकरण संस्कार आहे. मग काय व्हायले, कुणी यायला आणि कोणाचं नाव काही ठेवायला लागले, मग तो कोणाचं ऐकायला लागला, नको ते जास्त आहे. ही आत्या आली, एखाद्याची आत्या जर खूप विद्वान असेल त्याच्याबद्दल आपल्याला म्हणणं नाही बरं का, म्हणजे विद्वान असेल, तिच्या हातानं जर काही केलेलं असेल तर त्याच्याबद्दल काही नाही, अपवादास्पद काही गोष्टी असतात. तसा आता मी सांगितलं काल प्रेम कसं असतं. सख्खे भाऊ जाऊ द्या हो, चुलत भाऊचं का उदाहरण सांगितलं मी. राम, लक्ष्मण, भरत, सावत्र सख्खे नव्हते होते, पण किती प्रेमानं मागायचे. भावाकरता वनवासामध्ये किती सेवा केली, खा सुद्धा म्हणलं नाही. आणि आपलं बघा ना, दिवसभर झाले 3 वेळी गिळले, पण एकदा तरी मला म्हणले नाही तू बाई पाणी पी. कलियुगाची तराय हो. आणि याच्यातून जो माणूस पुढून जातो ना, काही गोष्टी न ऐकल्यासारख्या करायच्या असतात संसारामध्ये. काही गोष्टी अशा आहेत आपल्याला कळालं तरी तिथं खोटं बोललेलं चालतं. आता तुमच्या सगळंच खोटं बोलू नका, गुरुजी म्हणले म्हणू नका बरं का कुठे. त्याच्यामध्ये गुरुजी म्हणले आता कुठं खरं खोटं बोललेलं चालतं. एखादी गाय आहे, तिच्या मागे ती धनाधम चालला आणि त्याला मारायला आहे, त्या ठिकाणी खोटं बोललेलं चालतं. एखादा ते विवाह आहे, आता जमत आलेले, सगळं जमत आलेलं आहे आणि मोडायचं आहे, तिथं तर थोडं अहो नाही हो, पूर्वी यांच्यापासून पैसे होता चांगले होते, काय म्हणायचं, म्हणणं चांगलं काय काय सांगायचं. उदारी माझ्याकडूनच नेतोय, गेल्या 2-4 महिन्याची उदारी राहिली आहे की नाही, बसल्या बसल्या चालली की नाही. अरे त्याचं जमतंय ना, जमू दे ना रे बाबा, कशामुळं काय नाही. खूप बघितलं मी, असं कधी करू नये. विवाह कार्यामध्ये तर अजिबात करू नये, कारण तो पण एक संस्कारच आहे, वंशाचा तुझा उद्धार आहे. अशा ठिकाणी काही बोलू नये. तसं हे जेवढे मोठे लेख आहेत ना, गुरुबंधू माता कुंतीकडे गेले, आत्याकडे गेले आणि आत्याला विचारलं. पूर्वी एकमेकांच्या पाया पडायला जात होते, राग असेल तरी, भांडण असतील तरी, सणाला वाराला, दसऱ्याला, तुमच्या पौर्णिमेला, कोजागरी पौर्णिमेला नमस्कार करावा. भले तुमचा आमचा द्वेष तो चालत नाही, त्याच्याशी घेणं देणं काही नाही आहे, पण नमस्काराला जातो. तसं कृष्ण निघाले, कुंतीकडे आले, कुंतीला नमस्कार केला. आणि काय झालं माहिती का, रावणा कुंभकर्णाची बहीण कोण आहे, कुंभकर्णाची बायको
सांगतो मी तुम्हाला, आता ऐका. कीर्तनाला गेले ना ती जास्त येते. ती घरामध्ये कधीच येत नाही. घरामध्ये काही करा. मग आता कुंभकर्णाचा वध झाला आणि रामरायाच्या पाया पडली की हो, राम हो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभितादिसाचरचमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलस्य लाभोत मे भो राममुद्यमम्. ती पाया पाडायला गेली रामाच्या, म्हणली त्यांचा उद्धार झाला, ते आता गेले, पण मी कुठं जाऊ सांगा. ते म्हणले साधं गोष्ट आहे, कीर्तनकार काय आता पहिल्यासारखे सांगत आहे का. पण ते किती तुम्ही त्याचा प्रयत्न करा. अहो काही काही लोकांना भागवतामध्ये जायचा, कीर्तन करायचा. आम्ही कुठे जातो, भागवताला जातो, ती अशी जागा बघतात ना, महाराजांचा वेदांत सुरू झाला यांना लागली समाधी ज्ञानेशाची असं लागतात. आणि गोपाल कृष्ण महाराज म्हणलं कधी काय शेजारी म्हणले जय काय थोडं हळू बोला ना. तुम्ही झोपलो काय, झोप येते का कुठे कीर्तनात. थोडं बघ, भगवंत म्हणले होते लागली समाधी कस काय वरी कोण कोण काय बघत होत, काही करतात तुम्ही एवढ्या थोडं ढकली असं काही एवढ्या जोरात मध्ये जाऊ नको. महाराज म्हणते ना म्हणले तिथं माझ्या शेजारी जय कशाला महाराज म्हणते म्हणले एवढे मोठे माझ्या म्हण नका. तसं ही झोप कीर्तन प्रवचन हिला पत्र पाठवायची काही गरज, ही बरोबर येणार. तसं झोप कुंभकर्णाच्या बायकोला सांगितलं. तर त्याला वाटलं खरंच ती झोपायला की ती पण माझी परीक्षा मंत्र म्हणायला लागले, ते घे दूर डेचा मंत्र म्हणायला लागले. आणि बरेच दिवस कालपासून मंत्र नाहीत ना काही म्हणलेले. त्याला वाटलं इथं त्याला एखादा मंत्र गुरुजी म्हणतात का नाही. तर तिने सांगितलं मी कुठे जाऊ. ते म्हणले तुला मी जागा देतो आणि अशा जागेवर बसत जा की पडायची पण तिथं सोय असेल, असं भिंतीला जाऊन बसायचं. आणि महाराजांनी सांगितलं की पंढरपूरला जात जावं, दानधर्म करत जावा. ती बरोबर जाती आणि किती सांगितले तरी काही उपयोग नाही, कारण ती सुटणारच नाही ना ती. कारण जेवण झालेलं असतं, सकाळी 3 वेळेला हे सगळं केलेलं असतं. तसं कीर्तनामध्ये तिला जा असं भगवंताने सांगितलं. कुंती मातेकडे गेलेत भगवंत, हे आपल्या इथं चालू आहे. कुंती माता कृष्णा या आत्या काय पाहिजे तुला. बघा बरं, खूप महत्वाचा प्रश्न विचारला आहे. जीवनामध्ये काही गोष्टी असतात त्या आपल्याला आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, खूप दुर्लक्ष करतो. बरं खूप महत्वाच्या गोष्टी असतात जीवनामध्ये आणि त्या कशा निघून द्यायच्यात आपल्याला पण कळत नाही आहे. भगवंत स्वतः कुंतीकडे गेलेत आणि तिला विचारतायत तुला काय पाहिजे. मला ते विचारलं असतं मी काय म्हणणार होतं, इकडचा बंगला 4 मजली दे, इकडला 2 मजली दे, घोडे दे, हत्ती दे, कार दे. नाही, तिला काय मागितलं बायका, भगवंता मला दुःख दे. काय दे, सुखामध्ये आठवण होतच नाही आपल्याला भगवंताची. कुणा हे दे कुणा ते देन देशी सर्व कोणाला. कुणा हे दे कुणा ते देन देशी सर्व कोणाला. कुणा
प्रभू हा खेळ लीलेचा कशाला सांग केला पुन्हा हे दे. भगवंता तू कोणाला काय देशील काही सांगता येत नाही बर का. कोणाला गाडी घोडी पुत्र संतती साधेल, कोणाला काही देत नाही. म्हणून कुणाही दे कुणा दे देती सर्व कोणाला प्रभू हा खेळ गेला कशाला सांग केला प्रभू हा खेळ गेला कशाला सांग केला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंता तर काय दे दुःख दे. दुःख में स्मरण सब करे सुख में न करे न. सुखामध्ये माणसाला आठवत नाही हो, दुःखामध्ये भगवंत आठवतो. अगं कृष्ण म्हणले अगं तू काहीतरी माग ना. हे काय मागायला लागले, दुःख काय मागायला लागलीस. आणखीन तुला काय मागायचे ते तुम्ही तू माग. तू काहीही माग. राज्य माग, अमकं माग, तमकं माग, इकडलं माग, इकडलं पिंपळाकडचं घर माग, वडाकडचं घर माग, 7 एकर शेती माग, 15 एकर ऊस बागायत माग, काहीतरी माग. भगवंता मला काय दे, फक्त दुःख दे. असं म्हणल्यानंतर भगवंत म्हणाले ठीक आहे. आणि भगवंताने काय केलं, दोन्हीच्या मध्ये कुंतीला सांगितलं हे दोन्हीच्या आपल्या भुवयाच्या मध्ये काय असते, मती असते. मती दोन्ही मतीच्या तिथं भगवंतानं फक्त आपलं बोट ठेवलं आणि तिचा उद्धार केला. तू म्हणशी तसंच तुला होईल. नंतर सर्वजण भीष्माचार्याकडे आले. भीष्माचार्य म्हणजे अतिशय महत्वाची गोष्ट बर का. भीष्माचार्यासारखं व्यक्ती महत्वच नाही आहे. भीष्माचार्यासारखं आले, शरपंजरी पडलेले बरं. अशी एकही जागा नाहीये, एकही जागा नाही बाण नाहीये. असे श्रोते असले म्हणजे आम्हाला आनंद वाटतो. त्याचं काय होतं माहिती का, आम्ही दृष्टांत सांगितलेला त्यांना घरी गेले 3ऱ्या दिवशी कळतो. इथं तर कळतच नाही. 3ऱ्या दिवशी ते हाताला लागतात घरी. बायको म्हणजे काढलं, अहो महाराजांनी सांगितलं होतं आणि सगळी तुमची आठवण काढीत होती 3ऱ्या दिवशी. पण श्रोते सुद्धा असे असले म्हणजे सांगणाऱ्याला सुद्धा आनंद वाटतो, हुरूप येतो हो काही गोष्टीमध्ये. त्यांना काही सांगितलं तरी त्यांना काही त्याच्यामध्ये म्हणजे असा अशा तसं एकही जागा अशी नव्हती की बाण ठिकाणी बाण नव्हता. आणि 24 तास म्हणायचे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. 24 तास क्षणोक्षणी हाती करावा विचार, करावया पार भवसिंधू. त्या भवसागरातून तरायला करण्याकरता क्षणोक्षणी हाच विचार करायचा की भगवंताचं नामस्मरण माझ्या मुखातनं कसं येईल.
कुठल्याही प्रकार नाही. तर 24 तास नृत्य होते, 24 तास. आणि कृष्ण सर्व धर्मराज, अर्जुन सगळ्यांना घेऊन गेलेले आहे. आणि नुसतं भीष्माचार्यांच्या अंगाला असा हात लागला, किंचित हात. कोण आहे रे, का मला त्रास देता? भीष्माचार्य काय म्हणतात, कोण आहे रे, आता सहन होत नाही रे. किती बाण लागलेले आहेत, शेरी पंजेरी पडलेले आहेत, कधी पू वगैरे असं काही सुगंध होता. तो हात होता कृष्णाचा. कृष्ण म्हणाले, देवव्रता, अरे देवव्रता, मी आहे कृष्ण. अरे कृष्ण, तू माझ्याकडे? अरे वा. कृष्ण म्हणल्यानंतर, मी आहे म्हणल्यानंतर, अरे आला, तुझीच वाट पाहतो. पहा, आज पण एकादशीच आहे. आणि मी सांगणार आहे तुम्हाला आता पुढे ते, एवढं भगवंताची स्तुती केली भीष्माचार्यांनी. कृष्णा, आता खूप झालं, आता जास्त माझी काही वाट पाहू नकोस रे, मला आता होत नाही, तुझं नामस्मरण मला करणं होत नाहीये. देवव्रता, काय इच्छा आहे? कृष्ण काय म्हणाले, काय इच्छा आहे? काय सांगितलं? इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. भगवंता, एकच इच्छा आहे, माझा प्राण ज्यावेळेस जाईल ना, तू माझ्या समोर पाहिजेस रे भगवंता. अनाथाचा नाथा, हे दिनाच्या दयाळू. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. हे भगवंता, काहीच इच्छा नाही आहे, तुझं नामस्मरण, तुझं नाव हे फक्त माझ्या मुखामध्ये असावं, एवढीच इच्छा आहे. गोविंद नाम लेकर तब प्राण तब से निकले. उस वक्त जल्दी आना. आता ती वेळ आलेली आहे. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. कृष्णा, विसरू नकोस रे. आता तर माझ्या समोरच आहेस तू, तुला आता मी सोडणार नाहीये. पण मुझको न भूल जाना, राधे को साथ लाना, प्राण तन से निकले. भगवंता, मी आता देह मी टाकणार आहे, तू माझ्या जवळ असावास, तू माझ्या सानिध्यामध्ये असावास, एवढीच इच्छा आहे रे, दुसरी काही अपेक्षा नाही आहे माझी. एक भक्त की है अर्जी, मी याचना करताय. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी. दोघांची गरज आहे, मला तुझी गरज आहे, तुला माझी गरज आहे. मी तुला सांगायला, तुला पण माझ्याशिवाय राहत नाही. कृष्णा, ज्यावेळेस
मी बाण सोडत होतो, अर्जुनाच्या समोर कोण होत रे? हा, कोणी वाचवलं रे अर्जुनाला? कृष्णा खरं सांग माझ्या, अरे ह्या अर्जुनाला सांग, त्या अर्जुनापेक्षा तुझं प्रेम माझ्यावर जास्त आहे. खरं सांग, तू ज्या ज्या वेळेला मी बाण सोडत होतो ना अर्जुनावर, ते कुणी अडवले रे? कृष्णा, कुणी अडवले? अर्जुनाला वाटतंय, अर्जुनाला की खरं प्रेम माझ्यावर आहे. अरे अर्जुनावर नाही रे कृष्णा, भीष्म म्हणतात माझ्यावर प्रेम आहे तुझं जास्त. एक भक्त की है अर्जी, खुद है गर्जी, आगे तुम्हारे मर्जी, जब प्राण तन से निकले. तुझी मर्जी आहे भगवंता, मी तुझ्यावर सोडून देतोय. काही गोष्टी देवावर सोडून द्यायच्या असतात. हे भगवंताने मागणी मागितली आहे, याच्यातलं खरं खोटं काय ते तू बघ, पण माझं काम पूर्ण कर. मी तुझ्याजवळ अर्ज दिलेला आहे, तू स्वीकारायचा काय तर इथे तुझ्या हातात आहे. फक्त इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. असं म्हणले बरोबर भगवंताच्या समोर भीष्माचार्यांनी विष्णू सहस्रनाम म्हणले. आता हे इथे विष्णू सहस्रनाम जे म्हणले गेले ना, हे कृष्णा समोर इथं मानलेला विष्णू सहस्रनाम भीष्माचार्यांनी कृष्णाला सांगितलंय. भीष्माच्या म्हणलेला विष्णू विष्णू चटकारो भूत भगवत प्रभू, हे जे विष्णू सहस्रनाम आहे ना, ते म्हणलंय विष्णू सहस्रनाम. प्रगट झाले ते, आणि त्यांनी म्हणलेलं आपण म्हणत नाही. एक एरवी जरी नाही म्हणलं ना आपण आपल्या मुखातनं, आपल्या जरी नाही ना आलं एकादशी तरी म्हणा. वा वा, ते तर खूपच चांगलं, ते दुग्धशर करा येऊ. पण जे कुणी म्हणत नसेल तर एकादशीला तरी म्हणावंच म्हणावं, संपुटीत लावून म्हणावं असं चाललंय. ओम नमो वासुदेवाय विष्णू विष्णुकारो भूत भव्य प्रभू, संपुट लावले म्हणलं तर खूपच चांगलं. पण कमीत कमी एक वेळी तरी विष्णू सहस्रनाम म्हणलं पाहिजे. नाही तर एकादशीला तरी आपल्याला येत नाही ना. आता मोबाईल आहे दिलेला आहे भगवंतानी तुम्हाला, नको ते लावण्यापेक्षा विष्णू सहस्रनाम म्हणा. आणि तिथं विष्णू सहस्रनाम भीष्माचार्यांनी म्हणलं आणि आपला देह ठेवला, कृष्णाला नमस्कार केला आणि आपला देह ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्ण पण निघून गेले सुदामाला. मग धर्मराजांनी अर्जुनाला पाठवलं की जा कृष्णाकडे, मला काही संकेत दिसायला लागले, शुभ संकेत काही दिसत नाही आहे, मला शुभ संकेत काही दिसत नाही आहे, जा. अर्जुन आला तर भगवंत धर्मराजाला सांगितलं आल्यावर कृष्ण नाही आहे. धर्मराज निराश, काय करायचं राहून. जो आपल्याला संरक्षण करणारा, आपलं पालन पोषण सर्व करणारा, जो आहे नाही ते सर्व ठेवणारा तोच नाही आहे. काय उपयोग आहे. सर्वजण निघून स्वधामाला सुरू गेले आणि तिथं पांडवांचं राज्य सुरू झालं. राजा परीक्षिती राज्य करतात. राजा परीक्षिती राज्य करत असताना आता सुरू आपल्या स्वधामाला निघून गेले.
याचं पण राज्य खूप चांगलं झालं, चाललंय. राजा शूर होता, वीर होता. अर्जुन आजोबा होते. कसा असणार आहे तो? आजोबा ज्याचे असे तर पोरग कसं? घराची कळा अंगण सांगताना, आता अंगणच नाही महाराज, तुम्ही काय सांगता? आता हॉल सांगतो. अगं महाराज येणार आहेत, महाराज येणार आहेत. इकडल्या इकडल्या खाली, तिकडल्या तिकड्या खाली. महाराज आले की स्वच्छ, महाराज गेले की सगळे परत. म्हणून अंगण असावं. आता नाही तो भाग निराळा आहे, असतो. आपल्याला तिकडे जायचं नाहीये, आपल्या मूळ विद्याकडे आहे. राजा परीक्षितीचं राज्य अतिशय चाललंय. पण ज्या दिवशी कृष्ण स्वधामाला गेले त्या दिवशी कली सुरू झाला. कोण सुरू झाला? कली. आणि तो जो सुरू झालाय ते आत्या पण आपल्या अंगात काय येतोय? जो व्यभिचारी वागतो म्हणजे तो कोण झाला? व्यभिचाराने वागणं, कोणाचं न ऐकणं, आपलंच खरं म्हणणं, ते पुढे येणार त्यात. कुठं कुठं कली येते येणार त्या ठिकाणी. तर कलीचं राज्य सुरू झालं. झाल्यानंतर आता कलीचं आणि यांचं दोघांचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर परीक्षितीचं आणि कलीचं युद्ध सुरू झालं. आता परीक्षिती हा शूरवीर होता, परीक्षित राजा. कलीनं माफी मागून टाकली. हे बाबा म्हणले तुझ्या बरोबर भांडण मोक्षच मिळालं म्हणजे मला डायरेक्ट, पण आणखी मला थोडे दिवस राहायचंय. शरण गेला थोडक्यामध्ये. परीक्षितीला कली शरण गेला. केलं तर म्हणजे ठीक आहे, असं कर म्हणले. मी तुला शरण आलेलो आहे. आता शरण माणसाला आले तर त्याला त्याचं काहीतरी ऐकावं लागलं ना आपल्याला. तर म्हणले मला 4 ठिकाणं राहायला दे. आपल्या भावाचे भांडण झाल्यानंतर आपण वाटण्या करतो का नाही? इकडचा मळा, इकडचा मळा, इकडचं चांगलं बांधलेलं, ते बांधायचं राहिलेलं आहे ते तुझं, ते बांधलेलं आहे ते माझं, हे आंबे ते माझे, हे चिंच आहेत ते तुझ्या, इथं रस्ता आहे तो माझा, इथं रस्ताच नाही तो तुझा. तर या कलीनं काय केलं? भगवंताला 4 ठिकाणं मागितली. मी तुला शरण आलेला आहे, तू जी मला स्थान राहायला देतील मी तिथेच राहील, त्याच्याशिवाय दुसरीकडे जाणार. असं म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणलं. पहिली जागा दिली द्यूत. कितना होना भांजे, भांजे कितना चाहिए. द्यूत पहिली जागा द्यूत दिली. म्हणून द्यूत त्या ठिकाणी, आता ते मोबाईल खेळत नाही का, ते चॅटिंग नसते का ते, हा त्याला कळायला लागेल ते पत्ते, तिथं द्यूत आहे. म्हणून भांडण तिथंच होतात जास्त. याला पैसा गेले की त्याच्याकडे, त्याच्या पैसा गेले की याच्याकडे. पहिला कली द्यूतामध्ये आहे म्हणले बाबा. दुसरं मद्यपान. पाहणं, तो माणूस जर पिलेला असेल ना त्याचा थाटच बघा जावा वेगळाच असतो. मी राजा, मी तू राजा. 2 पिलेले माणसं रस्त्याने चालले तर हे म्हणतात पठ्या मुख्यमंत्री होणार आहे. आता कशात काही नाही, काय नाही, काय म्हणतो पठ्या मुख्यमंत्री होणार आहे. ते मला शक्यच नाही, शक्यच नाही. किंवा तो मी मुख्यमंत्री
होणार म्हणजे होणार होणार. पण दुसरा म्हणला शक्यच नाही. तू म्हणला का मी राजीनामा दिल्याशिवाय तू मुख्यमंत्री होऊन शकत नाही. राजीनामा दिल्या मी जर राजीनामा दिला तर तू मुख्यमंत्री होतील ना, नाही तर तुला होतच येणार नाही ना. तसं त्यांच्या नादी कुणी मद्य जे मद्यपान वगैरे जे आहे त्या ठिकाणी कली आहे. पहिलं क्षेत्र आहे द्यूत, दुसरं आहे मद्यपान, तिसरं आहे हिंसा. म्हणून चांगल्याचे भांडण सोडायला जावं, दुर्जनाचे सोडवायला जाऊ नये. नाही तर तिथं काय होते, हिंसा निर्माण होते. आणि चौथं परस्त्री किंवा परपुरुष शुभाला म्हणून मातेचं शिकवणं होतं. बरं, मातेचं शिकवण शुभाला होतं. शब्द माझे ऐक शिवबा जे तुला मी सांगते. हे शुभा ऐक, मी तुला सांगते. अर्जुना समशूर हो तू. कसा हो? आता कोणी म्हणते का अहो आता आपल्याला लेकरू पाहिजे शिवाजी महाराज. कोणाच्या घरी पाहिजे? शेजाऱ्याच्या. सगळे तयार आहे का सगळे? हा, फक्त मीच मागं पडायला लागलो सांगायला. शिवाजी आपल्याला पाहिजे पण शेजाऱ्याकडे पाहिजे. आणि माझा मुलगा इंजिनियर पाहिजे, कारण तोच लवकर घराच्या बाहेर काढू शकतो. डॉक्टर पाहिजे, कारण तोच घराच्या बाहेर काढू शकतो. अर्जुनानं शिकवलेला तू काढू शकणार नाही आहे. शब्द माझे ऐक शिवबा जे तुला मी सांगते. भाग्य देशाने उजाले भगवती पाहते रे. भाग्य देशाने उजाले स्वप्न स्वरूपी पाहते रे. भाग्य देशाने उजाले स्वरूपी. कसं हो? अर्जुना समशूर हो तू. कसं हो? अर्जुना समशूर हो तू. दान दे कर्णा परी. अर्जुनासारखा शूर हो आणि कर्णासारखं दान दे. अर्थ रुतलेला आहे. आणि काय मागितलेलं आहे? मागितलं हो, पण नाही म्हणला नाही. दान धर्म. आता बघा ना, आपण पंक्ती वाढायला गेलं ना, पंगत दुसऱ्याचीच असते. घे नुकती, घे पेढे, घे पेढे. नको, खाल्ले घे, त्याला खावायला लागले, त्रास होईल, होते थोडा त्रास, घे. हा अरे, आणि ती उद्याचं वाढणार पंगत आहे ना, ती म्हणतो लेकर बाळा पडून वाढा, थोडं थोडं वाढा, सगळ्याला पुरलं पाहिजे. वाढणारा म्हणतो लेकर बाळा पडून वाढा, रेखा म्हणतो घे, त्याला काय व्हायला लागले. म्हणून अर्जुनासारखं शूरवीर पाहिजे आणि दान करण्यासारखं दिलं पाहिजे. अर्जुना समशूर हो तू. दान दे कर्णा परी. अरे परकीयांच्या श्रीधनाला भान दे परकीयांच्या श्रीधनाला भान दे आई परी रे. परकीयांच्या श्रीधनाला भान दे आई परी. हे काय सांगितलं मी आता तुम्हाला? का म्हणालो? चौथा जो भाग आहे तो स्त्रीमध्ये, स्त्रीचं ठिकाण दिलेलं आहे. म्हणून प्रत्येक स्त्री ही आईच्या रूपात सांगितलेली आहे. प्रत्येक स्त्री ही आईच्या रूपामध्ये सांगितलेली आहे. म्हणून पहिलं द्यूत, दुसरं मद्यपान,
तिसरं हिंसा आणि चौथं परस्त्री किंवा परपुरुष. हे 4 ठिकाणं दिलेले आहेत. ते काय म्हणला, अरे म्हणला राजा परिस्थिती 4 ठिकाण नाही. एकादशीचं वाचलं पाहिजे, जाऊ दे तिकडे लक्ष देऊ नका. एकादशी या त्यांना बसणाऱ्याला कळायला पाहिजे ना, असं कसं होईल ते काही. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. माझं इतकं आपण काय सांगितलं काय कळा नका हो तुम्हाला. रात्रभर महाराजांनी रामायण सांगितलं. किती रात्रभर एक ना एक श्लोक सांगितला. सीता रामाची बायको आहे संस्कृत मध्ये सांगितलं. पत्न्या हा सगळं सांगितलं. सकाळी सकाळी उठले विचारलं का ग रामायण ऐकलंस? एवढं कळलं ना का म्हणले मला. रात्रभर ऐकलं. अगं खरं ऐकलंस का? अहो खरं ऐकलं. सीतारामाची कोण होती? एवढं आपण ऐकलं. तसं ही गोष्ट ती जर शिट्टी वाजली तर आपल्या जीवनाची शिट्टी तयार असते. ती जर वाजली नाही तर आपल्याला हुरूप आलं पाहिजे ना बसायला. यांना पण अरे झाल्यावरती काळजी करू नका. कसं त्यानं ही 4 स्थळ घेतली पण आणखीन एक दिलं, मागितलं 5वं की बाबा मला आणखीन दे. हे बघ बर का, नाही तर व्हायची वानगड तरी. संपत्तीचा साठा ज्या ठिकाणी आहे जिथं सोन्या नाण्याचं आपण म्हणतो ना, पूर्वीच्या भिंतीचं पडल्यानं सोन्याच्या मोहरा निघायच्या. आता पहिले ते तिजोऱ्या कुठे होत्या पहिल्या, सोनं नाणं ठेवायच्या. भिंती मातीच्या असायच्या ना, त्याच्यामध्ये भिंतीच्या मातीमध्ये ती पुरून ठेवायची. अहो आमच्या मामाकडं पाऊस पडत होता, संपूर्ण वाडा पडला होता. ती भिंत पडली, त्याच्यातले मोहरे जे होते सोन्याचे वगैरे सगळ्या गावांनी नेले आणि त्याची शेजारी मामा झोपलेत आमचे. ही झोपले आणि सगळे सोनं म्हणजे ज्याच्या नशिबात आहे त्याला मिळतं. जो पैसा आपण म्हणतो ना, तो पैसा कोणालाही मिळत. जिथं जरी असला तरी तुमच्या नशिबात नसेल तो पुढे सरकतो. म्हणून त्यानं सांगितलं की 5वं ठिकाण जिथं जास्त संपत्तीचा साठा आहे, सोनं नाणं भरपूर आहे, म्हणून पाहिजे तेवढं ठेवावं, त्याचं पारेकर गुरुजीकडे आणून द्यावं. घेणार ना आता काय नसतं काय करेल. आणून दिलं तर होईल, दिलं तर होईल. आनंद दिलं तर ते राहणार ना. मग नशिबात नशीब तुम्ही नाही दिलं तरी येणार, दिलं तरी. तसं पैसा सोनं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कोण आहे? कली. त्यानं 5वं ठिकाण मागून घेतलं आणि केला बघ कामाला. 5 ठिकाणी म्हणजे ह्या 5 ठिकाणी मी येणार नाही. या ठिकाणी द्यूत आहे, मद्यपान आहे, परस्त्री आहे, या ठिकाणी मी येणार नाही. आता एके दिवशी हा राजा परीक्षिती शिकारीला निघाला. कशाला? आता शिकारीला नेणं म्हणजे बंदही बर का. त्यावेळेस मुभा होती, आता त्याला मारता येत नाहीये. तो शिकारीला निघाला असताना चुकून एका मोठ्या महात्म्याने सांगितले की जरासंधाचा टोप घातला होता म्हणजे. बुद्धी कशी फिरते कर्मानुसारीनी, तर त्यानं जरासंधाचा टोप घातला होता आणि तो नेणं घातला आणि त्याच्या शिरला कली. आता हा राजा मोठ चांगला आहे, पण अशा ठिकाणी तो गेला अरण्यामध्ये, सैन्य एकीकडे आपण एकीकडे, दुपारची वेळ आहे, फिरायला लागला. बरं अशा वेळेस तुमच्या प्रारब्धामध्ये नसेल तर तुम्हाला काही भेटत नाही. तो क्षुधितः तृषितः म्हणजे पाणी लागा, तहान लागली, भूक लागली आहे, पण फिरतो. इथे मिळेल, तिथे मिळेल, इथे मिळेल, तिथे मिळेल. क्षुधितः तृषितः, अत्यंत तहान लागलेली आहे.
काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. भूक लागलेली असावी. आता ते निघालेत ना कुठं, चारीधामची यात्रा, कुठं काय धामाची यात्रा निघालेत ना. ते 2 गाड्या असतात. ते एका गाडीमध्ये आणि एका गाडीमध्ये पाणी. आता जी खायची गाडी होती ती गेली पुढी. ती गावात विजय असो मोर्चा, ही गाडी माग. आता जे पुढे गेले होते ते खाऊन पिऊन आणि हे म्हणले अरे आता नुसतं पाणीच आहे ना आपल्याकडं, आता खायचं कसं काय. तसं याला दोन्ही लागलं. तहानही लागली आणि भूकही लागली. काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. असा करत असताना ऋषीचा आश्रम पाहिला. कोणाचा? ऋषीचा आश्रम पाहिला. पूर्वी अरण्यामध्ये ऋषीचेच आश्रम असायचं ना. त्यांना अरे बोलला काही ना काहीतरी भगवंतानी मला दिलं आणि ऋषी